नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण नवजात अर्भकांच्या डोळ्यांचे आजार, विकार आणि त्यावरचे उपचार याबद्दल माहिती घेतली. आता आपण माहिती घेऊयात दृष्टीदोष आणि चष्म्याचा नंबर, काही समज, काही गैरसमज. तर डॉक्टर, आपल्या मुलाकडे किंवा मुलीकडे पालकांचं बारकाईनं लक्ष असणं हे अतिशय गरजेचं असतं. तर आपल्या मुलामध्ये कोणताही दृष्टीदोष आहे हे पालकांनी कसं ओळखायचं आणि या दृष्टीदोषाचे काही प्रकार आहेत का, ते कुठले आहेत आणि ह्यातल्या कुठल्या प्रकारचा दृष्टीदोष हा कमीत कमी आढळतो? आपण दृष्टीदोषाबद्दल जर विचार केला तर पालकांचं कसं लक्षात येईल, अगदी छोटी छोटी अशी उदाहरणं आहेत. आपण घरात टी व्ही लावला आहे आणि सगळेजण बसून टी व्ही बघत आहेत, पण एक मुलगा किंवा मुलगी सगळ्यांना सोडून अगदी पुढे जाऊन बसतो आणि पुढनं टी व्ही बघायला लागतो, कारण त्याला बिचारायला इतरांच्या बरोबर बसून टी व्ही दिसतच नसतो. सध्या टी व्ही म्हणजे सगळ्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. खरं आहे. ते खूप अगदी साधं उदाहरण आहे, पण खूप उपयोगी पडतं की आपलं मूल सारखं पुढे जाऊन का टी व्ही बघतं आहे. मग आपण त्याला रागवतो, मागे येऊन बस, इतक्या जवळून टी व्ही बघायचा नाही. अरे पण त्याला दिसत नाही आहे म्हणून तो समोर जातो आहे. एक पहिलं चिन्ह की सारखं टी व्हीच्या जवळ जाऊन टी व्ही बघायचा. दुसरी गोष्ट म्हणजे आपण मुलांना म्हणतो अभ्यास कर, नंबर चांगला आला पाहिजे, अभ्यास कर. तो अभ्यास करताना असे डोळे किलकिले करून पाहतो, डोळेसारखे चोळत असतो, कारण त्याला दिसत नसतं आणि तो प्रयत्न करत असतो काहीतरी करून मला दिसेल. हे एक महत्त्वाचं लक्षण आहे की डोळे किलकिले करून बारीक करून पाहणं, डोळेसारखे चोळणं. थोडासा अभ्यास केल्यावरती आईबाबांच्याकडे कटकट करणं, माझं डोकं दुखतं आहे. ह्याला एक बाजू अशी असू शकते की अभ्यास करायला आवडत नाही म्हणून आई बाबा त्याला रागवतात. पण दुसरं कारण असू शकतं की त्याला दिसत नसतं, त्यामुळे त्याच्या डोळ्यावर ताण पडतो म्हणून त्याचं डोकं दुखतं. हे दुसरं लक्षण की अभ्यासात थोडी टाळाटाळ करणं. तिसरं लक्षण म्हणजे आजकाल शाळेमध्ये मुलांना असं रोटेशनमध्ये बसवतात. आम्ही लहानपणी बसायचो तर तो एका बाकावर बसायचो, तो वर्षभर तोच बाक असायचा. आता तसं नसतं, कधी पहिल्या रोमध्ये, कधी दुसऱ्या आणि शेवटच्या रोमध्ये. असा दृष्टीदोष असणारा मुलगा शेवटच्या रोमध्ये बसला की त्याला बिचारायला टीचर जे फळ्यावर लिहितात ते शिक्षकांचं अक्षर नीट दिसत नाही, तो लिहून घेताना खूप चुका करतो. शिक्षक रागवतात, पण एखादा समजूतदार शिक्षक पालकांना सांगेल की हा चुका करतो आहे मागे बसल्यावरती. हे तिसरं लक्षण की नीट उतरवून घेता येत नाही शाळेतनं. दृष्टीदोष लक्षात येण्यासाठी सगळ्यात प्रभावी उपाय काय असेल तर स्कूल हेल्थ स्क्रीनिंग, म्हणजे शाळेतल्या मुलांची आरोग्याची तपासणी अगदी वेळेवर होणं. ही फार जरुरीची गोष्ट आहे, पण सगळीकडे होतेच असं नाही. पण जर का स्कूल हेल्थ स्क्रीनिंग केलं की 50 मुलांना प्रत्येकाला वाचायला सांगितलं एक एक डोळा झाकून, तर दृष्टीदोष लक्षात येण्याचा तो सगळ्यात प्रभावी उपाय आहे. अनेक शाळांमध्ये हे असं हेल्थ स्क्रीनिंग होतं. ह्या 4-5 गोष्टींमुळे आपल्याला दृष्टीदोष लक्षात येऊ शकतो. आता दृष्टीदोषाचे प्रकार काय, तर मुख्य करून 2. एकाला ह्रस्वदृष्टी म्हणतात किंवा त्याला इंग्रजीमध्ये मायोपिया म्हणतात, म्हणजे लांबचं आपल्याला कमी दिसतं. जवळचं दिसू शकतं पण लांबचं दिसत नाही आपल्याला, मायोपिया किंवा ह्रस्वदृष्टी. दुसरं म्हणजे दीर्घदृष्टी किंवा ज्याला इंग्रजीमध्ये हायपरमेट्रोपिया म्हणतात, म्हणजे अशा व्यक्तींना लांबचं बऱ्यापैकी दिसतं, स्वच्छ दिसतं असं नाही पण बऱ्यापैकी दिसतं, पण जवळचं मात्र बघायला खूप त्रास होतो. हायपरमेट्रोपिया म्हणजे आपल्याला प्लस नंबर असणं. ह्या 2 प्रकारांपैकी मायोपिया किंवा लांबचं कमी दिसणं किंवा मायनस नंबर असणं हे खूप जास्त कॉमन आहे आणि त्या मानाने हायपरमेट्रोपिया किंवा प्लस नंबर असणं हे त्या मानाने कमी प्रमाणात आढळतं. ह्याच्यात दुसरा एक फरक असा की मी मागच्या भागामध्ये म्हणलो होतं मालिकेच्या की कुठल्याही नवजात अर्भकाला जन्मल्याबरोबर मोठा प्लस नंबर असतो सगळ्या बालकांना. उंची वाढते असं तो झपाट्याने कमी 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 होत जातो आणि 0पर्यंत येतो. त्यामुळे आपल्याला जर प्लस नंबर आढळला लहान मुलांमध्ये तर वय वाढतं, आपली उंची वाढते, तसतसा तो प्लस नंबर आपोआप कमी होतो, तुम्ही चष्मा लावलात तरी आणि नाही लावलात तरी. आणि ह्याच्या बरोबर उलटं म्हणजे अनफॉर्च्युनेटली जो जास्ती कॉमन विकार आहे मायोपिया किंवा मायनस नंबर आपल्याला असणं, हा आपलं वय जसजसं वाढतं, उंची जसजशी वाढते तसतसा हा मायनस नंबर वाढत जातो, चष्मा लावला तरी नाही लावला तरी. हा का वाढतो तर आपल्याला चष्म्याचा हा कुठला नंबर आहे, प्लस नंबर आहे का मायनस नंबर आहे, हा आपल्या डोळ्याच्या आकारावर किंवा लांबीवर अवलंबून असतो. डोळ्याची एक ॲव्हरेज लांबी असते 21 ते 22 मिलीमीटर. त्यापेक्षा आपला डोळा जर छोटा असला तर आपल्याला प्लस नंबर लागतो. त्यामुळेच उंची वाढते तसं डोळ्याची लांबी वाढली की तो प्लस नंबर हळूहळू कमी होतो. ह्या उलट ज्यांना मायनस नंबर किंवा ह्रस्वदृष्टी असते
त्यांच्या डोळ्याची लांबी ॲव्हरेजपेक्षा थोडी जास्त असते आणि मग आपली उंची वाढते तसतशी ती लांबी आणखीन वाढते आणि मायनस नंबर वाढतच जातो. असे हे दोन प्रकार, प्लस नंबर, मायनस नंबर. प्लस नंबर कमी प्रमाणात आढळणं, उंची वाढेल वय वाढेल तसतसा तो कमी होणं, आणि ह्या उलट मायनस नंबर जास्त प्रमाणात आढळणं आणि उंची वाढेल वय वाढेल त्याप्रमाणे तो साधारण 18 ते 20 या वयापर्यंत हळूहळू वाढत जातो. मग डॉक्टर, आता पालकांच्या मनात नेहमी एक प्रश्न असा येतो की दृष्टीदोष हा अनुवंशिक असतो का? म्हणजे पालकांना जर चष्मा असेल तर मुलामध्येही तो दृष्टीदोष आढळू शकतो का? अनुवंशिकता हा एक मोठा रिस्क फॅक्टर आहे दृष्टीदोष आढळायला. मुख्य करून मी जो मायोपिया किंवा मायनस नंबर म्हणलं, अशामध्ये आपण मुलाला जर का तपासलं तर बरोबर पालक आले असेल तर आपण बघतो चटकन की अरे वडिलांनी चष्मा लावला आहे, मायनस नंबर आहे त्यांना. तर अनुवंशिकता खूप कॉमन असते. पण आपण कुठलाही अनुवंशिक रोग बघितला तर तो काही नियम किंवा रूल नसतो. म्हणजे वडिलांना चष्मा आहे म्हणजे किंवा आईला चष्मा आहे म्हणजे मुलाला नंबर येणारच असा कुठलाच अनुवंशिक रोग नसतो. एखाद्या मुलाला येईल, एखाद्या मुलाला नंबर येणार पण नाही. पण अनुवंशिकता महत्त्वाची असते. मुख्य करून आई आणि वडील दोघांनाही जर मायनस नंबर असेल तर बरीच जास्त शक्यता असते की आपल्या मुलाला किंवा मुलीला मायनस नंबर आढळणार. तर इनफॅक्ट आपल्या आईवडिलांना दोघांनाही जर का असा मायनस नंबर असेल तर आपल्या मुलांनी काहीही तक्रार करण्याआधीच नेत्रतज्ञाकडे न्यावं की आम्हाला दोघांनाही चष्म्याचा नंबर आहे, तर ह्याला नंबर असेल तर निदान चटकन तो लक्षात तरी येईल. तर अनुवंशिकता ही महत्त्वाची, पण तो नियम नाही. अनुवंशिकतेची सुद्धा कुठेतरी सुरुवात होते ना, तर कदाचित आईवडिलांना नंबर नसेलच पण आपल्याला नंबर लागू शकतो. त्यामुळे हा नियम नसला तरी मायनस नंबरच्या बाबतीत ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. काय होतं की चष्म्याबद्दल बरेच आपल्या समाजामध्ये समज आणि गैरसमज आहेत. म्हणजे विशेषतः मुलींचे पालक जे असतात त्यांना आपल्या मुलीला जर चष्मा असेल तर एक काहीतरी त्यांच्या मनात एक सतत गंड असतो. त्यामुळे होतं काय की नंबर असला तरी चष्मा वापरला जात नाही. मग अशा वेळेला हा नंबर वाढू नये यासाठी काय खबरदारी घ्यायची? तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की चष्म्याचा नंबर लागला की पालकांना काळजी वाटते. मी आता जवळजवळ 4 दशकं काम करतो आहे. अनेकदा मला असा अनुभव आला आहे की आईवडील मुलाला किंवा मुलीला घेऊन येतात. तुम्ही म्हणला त्याप्रमाणे मुलींच्या बाबतीत जास्त पालकांना काळजी वाटते. मी तपासून जर सांगितलं की तुमच्या मुलाला किंवा मुलीला चष्म्याचा नंबर आहे, माझ्यासमोर अनेक आया रडलेल्या आहेत. हे नुसतं रोगनिदान ऐकल्यावरती. बरं. आणि मी त्यांना म्हणतो की तुम्ही कशाला एवढी काळजी करताय? दृष्टीदोष आहे, चष्मा लावला की दिसायला लागेल. पण ते म्हणतात हो नाही, एवढ्या लहानपणी चष्मा लागला आता काय करणार आम्ही? अशा वेळेला त्यांना आपण पॉझिटिव्ह गोष्टी सांगणं खूप महत्त्वाचं असतं. चष्म्याचा नंबर लागला म्हणजे काही मोठा विकार, मोठा रोग झाला असं अजिबात नाही. चष्म्याचा नंबर लागला आहे, आपण चष्मा देऊ. चष्मा लावल्यावरती सुद्धा जर दिसलं नाही तर मग काळजी करायची गोष्ट आहे. पण चष्मा लावल्यावर दिसतं आहे, आपण चष्मा देऊन टाकू. चष्म्याचा नंबर असूनसुद्धा आपण चष्मा केलाच नाही तर काय होईल? तर त्या व्यक्तीला चांगलं दिसणार नाही, अभ्यासात चुका होतील, शाळेमध्ये मागे पडेल. हे तर आपल्याला नको असतं. त्यामुळे चष्म्याचा नंबर असूनसुद्धा दिला नाही तर त्याच्या सर्व प्रगतीमध्ये तर अडथळा येतोच, पण आपला डोळा जन्मापासून काही वर्षच नवीन नवीन शिकत असतो. त्या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रतिमा स्पष्टपणे दिसलीच पाहिजे. चष्मा दिला नाही तर अस्पष्ट दिसतं. आणि एका पर्टिक्युलर वयानंतर जर आपण म्हटलं की आता आपण चष्मा देऊ तर तो डोळा कायमचा कमकुवत राहिला असू शकतो. त्याला अम्ब्लायोपी असं म्हणतात की चष्म्याचा नंबर आहे, लक्षात नसेल आला किंवा लक्षात येऊनसुद्धा आपण चष्मा दिला नाही आणि मग 10-15 वर्ष झाल्यावर म्हटलं की आपण त्याला चष्मा देऊ, पण तो नजर सुधारता येत नाही बऱ्याच वेळेला. तर चष्म्याचा नंबर असेल तर त्याची दृष्टी अधू राहू नये, जन्मभर चांगलं दिसत राहावं म्हणून चष्मा द्यायलाच पाहिजे. डॉक्टर, कॉन्टॅक्ट लेन्स म्हणजे प्रचंड महाग आणि वापरायलासुद्धा अतिशय अवघड असे काहीसे गैरसमज आहेत. तर त्याच्यामध्ये किती तथ्य आहे? कॉन्टॅक्ट लेन्सचं असं आहे की समजा आपल्या मुलाला किंवा मुलीला चष्म्याचा नंबर लागला तर चष्म्याच्या ऐवजी कॉन्टॅक्ट लेन्स लावणं हा एक उपाय आहे. कॉन्टॅक्ट लेन्स का वापरतात लोक? कॉस्मेटिक पर्पजसाठी, की माझ्या मुलीला चष्मा हे दिसायला नको म्हणून कॉन्टॅक्ट लेन्स लावायची. हे समोरच्याला कळणारच नाही की ह्या माझ्या मुलीला किंवा मुलाला चष्म्याचा नंबर आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग, कॉन्टॅक्ट लेन्स चष्म्यापेक्षा चांगली का वाईट? ज्या मुलाला मायनस नंबर असतो त्याला कॉन्टॅक्ट लेन्सनी चष्म्यापेक्षा जास्त चांगलं दिसतं. याला शास्त्रीय कारण आहे.
मायनस नंबर म्हणजे आपण अंतर्गोल भिंग किंवा कॉन्केव्ह लेन्स वापरतो. मायनस नंबर असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीचा चष्मा असं धरून बघा, तो पाहिला की जी कुठली व्यक्ती वस्तू असेल ती छोटी दिसते, कारण ती कॉन्केव्ह लेन्स असते. आपण वाचायला घेतलं की आपल्याला त्याचा फॉन्ट साईज छोटा दिसतो. कॉन्टॅक्ट लेन्स डोळ्यावर बसते, त्यामुळे ज्या आकाराची वस्तू असते त्याच आकाराची दिसते. त्यामुळे ज्या मुलाला मायनस नंबर आहे त्याला कॉन्टॅक्ट लेन्सनी चष्म्यापेक्षा जास्त चांगलं दिसतं. ह्याच्याबरोबर उलटं प्लस नंबर असणाऱ्याला, कोणाचाही प्लस नंबरचा चष्मा धरून बघा, भिंगासारखा वाटतो, कुठली वस्तू मोठी दिसते, वाचताना मोठं दिसतं. कॉन्टॅक्ट लेन्स लावली तर त्याच आकाराचं दिसेल. त्यामुळे प्लस नंबर असणाऱ्या मुलांना चष्म्यानी कॉन्टॅक्ट लेन्सपेक्षा जास्त चांगलं दिसतं. त्यामुळे कॉन्टॅक्ट लेन्स फक्त कॉस्मेटिक पर्पजसाठी नाही, तर त्यांनी मायनस नंबरच्या मुलांना दृष्टीसुद्धा जास्त चांगली येते. तिसरी महत्त्वाची गोष्ट, नंबर वाढू नये म्हणून ज्या ज्या गोष्टींचा विचार करतात. मगाशी मी सांगितलं की डोळ्याची लांबी ॲव्हरेजपेक्षा वाढत गेली तर आपला मायनस नंबर वाढतो. कॉन्टॅक्ट लेन्स ही डोळ्यावर बसते, डोळ्याला स्पर्श करते. त्यामुळे डोळ्याची लांबी वाढण्याला थोड्या प्रमाणात ती अडथळा आणते, कारण समोर एक काहीतरी बॅरियर आहे. त्यामुळे अशी एक समजूत आहे की जर का आपण कॉन्टॅक्ट लेन्स लावली तर डोळ्याची लांबी एरवी वाढली असती त्यापेक्षा कमी प्रमाणात वाढते. एक नेत्रशास्त्रामध्ये ऑर्थोकेरॅटॉलॉजी नावाची एक ब्रांच आहे. बरं. त्यामध्ये मूल रात्री झोपायच्या आधी अशी टाईट फिटिंग कॉन्टॅक्ट लेन्स लावतात. सकाळी उठल्यावरती ती काढून टाकतात. पण अशी टाईट फिटिंग कॉन्टॅक्ट लेन्स लावल्यामुळे आणि डोळ्यावर प्रेशर आणल्यामुळे सकाळी त्याला तेवढा चष्म्याचा नंबरची आवश्यकताच पडत नाही. तर थोडक्यात कॉन्टॅक्ट लेन्स लावणं हे काही प्रमाणात मायनस नंबर वाढणं स्लो डाऊन किंवा कमी करण्यासाठीचा उपाय आहे. अवघड किती आहे तर आपल्याला नेहमी भीती वाटते की लहान मुलं आहे, कसा चष्मा लावेल आणि कसा कॉन्टॅक्ट लेन्स लावेल. परत माझ्या अनुभवावरून सांगतो, साधारण 8 वर्षे वयापासून आम्ही कॉन्टॅक्ट लेन्स मुलांना देतो. आपल्याला विश्वास बसणार नाही इतकी ती त्याची काळजी घेतात. प्रौढ व्यक्ती असतात, हलगर्जीपणा करतात, काळजी घेणार नाहीत, हायजीन पाळणार नाही. मुलांसाठी सुरुवातीला ते खेळणं असतं. आपण कॉन्टॅक्ट लेन्स दिली आणि ते लावल्यावर चांगलं दिसतं. मुलं अतिशय काळजीपूर्वक कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात. मूल आपण सांगितलेली प्रत्येक गोष्ट तंतोतंत पाळतो. प्रौढ व्यक्ती आपलं स्वतःचं ज्ञान त्यात वापरेल आणि डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट पाळेलच असं नाही. मुलं अतिशय सिन्सिअरली करतात हे काम आणि अतिशय सक्सेसफुली लावतात. त्यामुळे 8 वर्षे वयापासून कॉन्टॅक्ट लेन्स देता येते. पण त्याला नीट शिकता आलं पाहिजे, कशी लावायची काढायची हे शिकलं पाहिजे आणि त्या लेन्सची हायजीन नीट पाळली पाहिजे. लेन्स आपण डोळ्याला स्पर्श करेल अशी लावतो, चष्मा डोळ्यापासून दूर असतो. 8व्या वर्षापासून कॉन्टॅक्ट लेन्स लावायला काहीच हरकत नाही. खर्चिक म्हणाल तर खर्च असतो, चष्म्याला कुठे कमी खर्च असतो. आज कोणाला विचारा, आपण दुकानात गेलो तर फ्रेम आणि काचा जर बघितल्या, चष्माही महाग असतोच. तर त्यामुळे कॉन्टॅक्ट लेन्सचे फायदे विचारात घेतले तर खर्च करून कॉन्टॅक्ट लेन्स लावायला काहीच हरकत नाही. आजकाल सॉफ्ट लेन्सेस असतात, त्यातही काही प्रकार आहेत. रोज लावायची काढायची, 1-2 वर्ष तेवढी एकच लेन्स आपण वापरू शकतो त्याची नीट काळजी घेतली तर. किंवा आजकाल डिस्पोजेबल लेन्सेस म्हणून मिळतात, मंथली डिस्पोजेबल, म्हणजे लेन्स लावायची काढायची, 1 महिना झाल्यावर टाकून द्यायची, आपल्या बॉक्समधली दुसरी लेन्स घ्यायची. डेली डिस्पोजेबलसुद्धा असतात, मग लावायची, दुसऱ्या दिवशी टाकून द्यायची, दुसरी लेन्स घ्यायची. डेली डिस्पोजेबल, मंथली डिस्पोजेबल हे अर्थातच जास्ती महाग पडतं कारण तुम्ही खूप लेन्सेस वापरता. पण उत्तम हायजीन पाळून जर का तुम्ही रोज लावायची आणि काढायची, पण वर्षभर चालेल, 2 वर्ष चालेल अशी लेन्स वापरली तर चष्म्याच्या कंपॅरिझनमध्ये खूप खर्च वाढेल असं नाही. चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी काही शस्त्रक्रिया केल्या जातात, त्या त्रासदायक असतात का? आणि मग जर समजा एखादी शस्त्रक्रिया केली तर मग त्यानंतर आपण काय काळजी घ्यायची असते? चष्म्याचा नंबर घालवण्याआधी पालकांच्या मनात एक प्रश्न असतो, जे नेहमी ते विचारतात. पहिल्याच वेळेला किंवा 6 महिन्यांनी मूल परत आलं चष्म्याचा नंबर घ्यायला, थोडासा नंबर वाढलेला लक्षात आला, तर ते म्हणतात की ह्याचा नंबर वाढू नये म्हणून काही करता येईल का? तर आपण डोळ्याची लांबी वाढणं तर काही थांबवू शकत नाही, आपण आपल्या शरीराची उंची वाढणं थांबवू शकत नाही. पण कशाला थांबवायचं? चांगली उंची पोरं मुलं झालं की चांगलंच असतं की. पण काही काही उपाय करता येतात, साधे उपाय आहेत. आपल्याला असं वाटतं की ह्यात काय मोठं शास्त्र आहे, पण आपण ते करत नाही. पहिली गोष्ट, वाचन करताना, अभ्यास करताना चांगलं पोस्चर, म्हणजे नीट बसून व्यवस्थित वाचलं पाहिजे. अनेक जणांना आपल्यासकट अशी सवय असते की झोपायचं, लाईट तिकडे पलीकडे आणि लाईटच्या पुढे असं पुस्तक धरून वाचायचं झोपून. चांगलं पोस्चर ठेवून वाचन लिखाण केलं पाहिजे. दुसरी गोष्ट,
चांगलं इल्युमिनेशन पाहिजे. दिवा तिथे लावला आहे आणि मी असं धरून वाचतो आहे, तर त्या माझ्या पुस्तकावर प्रकाश कसा पडणार? तर आपल्या मागणं उजेडाला पाहिजे, चांगलं इल्युमिनेशन पाहिजे. तिसरी गोष्ट, आजकाल अभ्यासाचं खूपच प्रेशर असतं मुलांना, खूपच त्यांना अभ्यास करायला, सगळ्यांना. कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड आहे, प्रत्येकाला पहिलं याचं असतं, खूप अभ्यास करायला लागतो. अभ्यास तर करायलाच पाहिजे. समजा मला 7-8 तास अभ्यास करायचा आहे, अभ्यास जरूर करावा, पण 1 तास 1.5 तास झाला की मग विश्रांती घ्यावी 5 मिनिटासाठी तरी. कारण ही डोळ्याची लांबी वाढते ना, त्याच्यासाठी काही स्नायू कारणीभूत असू शकतात. मी सतत वाचत राहिलो तर ते स्नायू सतत काम करत असतात आणि त्यांनी डोळ्याची लांबी कदाचित जास्त प्रमाणात वाढू शकते. बरं. तर आपण त्या स्नायूंना थोडी विश्रांती देऊया की 1 तास 1.5 तास झाला की जरा अभ्यास बाजूला ठेवावा. पण मुलं अभ्यास बाजूला ठेवून हातात मोबाईल घेतील आणि काही होत नाही, कारण तुम्ही ह्याच्याऐवजी दुसरं काहीतरी बघताय. तर ब्रेक घ्यायचा म्हणजे काय, तर पुस्तक बाजूला ठेवायचं आणि दुसरं काहीतरी करायचं. तर कितीही जास्त अभ्यास करायला लागला, त्याच्यात मध्ये मध्ये जर आपण ब्रेक घेतला तर ही आणखीन एक गोष्ट आहे की खूप प्रमाणात नंबर वाढणं कमी ठेवण्यासाठी. पुढची गोष्ट, आउटडोअर ॲक्टिव्हिटीज करणे. खूप सोपी गोष्ट आहे. प्रामाणिकपणे आपण विचारलं किती आपण आउटडोअर ॲक्टिव्हिटीज करतो? आपल्या सगळ्यांचं जीवन आता 4 खोल्यांमध्ये आहे. वाचन, टी व्ही, मोबाईल, सोशल मीडिया. बाहेर जाणं कमी झालं आहे मुलांचं खूप. पण आउटडोअर ॲक्टिव्हिटी महत्त्वाची. त्यांनी काय होतं, एकतर आपोआपच वाचनापासून ब्रेक मिळतो, पण त्याहून महत्त्वाची गोष्ट, आपण जर का बाहेर पडलो आणि बाहेरच्या हिरवळीकडे पाहिलं, तर हिरवळीकडे पाहिल्यामुळे हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे, आपल्या मेंदूमध्ये मेथिल डोपा नावाचं एक एन्झाईम तयार होतं हिरवळीकडे पाहिल्यावर. ते मेथिल डोपा जर का सिक्रीट झालं तर त्या मेथिल डोपामुळे मायनस नंबर वाढण्याचं प्रमाण काहीशा प्रमाणामध्ये आपल्याला कमी करता येतं. ह्याचा शास्त्रीय पुरावा इतका जबरदस्त आहे की आपण भारतापेक्षा पूर्वीकडच्या देशांचा जर विचार केला ना, म्हणजे सिंगापूर, कोरिया, जपान, अशा ठिकाणी भारतापेक्षा खूप जास्त प्रमाणात मायोपिया किंवा मायनस नंबर आढळतो. आपण विचार करा, आपण एखाद्या समजा जॅपनीज माणसाचा चेहरा डोळ्यासमोर आणला तर बऱ्याच वेळा त्यांनी चष्माच लावलेला असतं आपल्या डोळ्यासमोर, त्यांच्याकडे फार जास्ती प्रमाण आहे. पण आउटडोअर ॲक्टिव्हिटी करणं, हिरवळीकडे बघणं हे किती महत्त्वाचं आहे. तर तिथल्या सरकारचा, उदाहरणार्थ सिंगापूरमध्ये असा एक नियम आहे की शाळेत मुलं शिकत असताना कमीत कमी 2 वेळा वर्ग सोडून त्यांना बाहेर खेळायला नेलं पाहिजे, त्यांनी हिरवळीकडे बघितलं पाहिजे. ते जर त्या शाळेनी पाळलं नाही तर त्यांचं लायसन्स कॅन्सल करतात. इतकं स्ट्रिक्टली ते करतात, कारण इतका त्याला सबळ पुरावा आहे. त्यामुळे आउटडोअर ॲक्टिव्हिटी करणं, हिरवळीकडे बघणं, यांनी काहीशा प्रमाणात आपण आवाक्यात ठेवू शकतो मायनस नंबर वाढणं. आणि आता अगदी नवीन काही वेगळ्या प्रकारचे चष्मे आलेले आहेत मायनस नंबर असणाऱ्या मुलांसाठी. त्याला पेरिफेरल डिफोकस लेन्सेस असं म्हणतात. समजून सांगायला थोडं अवघड आहे, पण आपण एखाद्या चांगल्या मॉडर्न ऑप्टिशियनकडे गेलो आणि त्यांना जर सांगितलं की माझ्या मुलाचा नंबर वाढतो आहे, नेत्रतज्ञ लिहून देतील की याला पेरिफेरल डिफोकस चष्मा लावा. तो जर लावला तर नंबरचं वाढणं काही प्रमाणात आटोक्यात येतं. खूप नवीन प्रकारचा हा चष्मा आहे, पण मी माझ्या अगदी स्वानुभवावरून सांगतो, माझ्या नातवाला मोठा चष्म्याचा नंबर आहे, तो वाढतच चालला आहे कारण तो खूप उंच होतो आहे. त्याला 1 वर्षभरापूर्वीच इंग्लंडमध्ये आम्ही पेरिफेरल डिफोकसचा चष्मा दिला. 2-3 वर्षानंतर पहिल्यांदा लक्षात आलं की त्या वर्षात त्याचा नंबर वाढला नाही. त्यामुळे पेरिफेरल डिफोकस चष्मा लावणं, ह्या 3-4 गोष्टी साध्या आहेत, पण ह्या जर पाळल्या तर आपण थोडं तरी मायनस नंबर वाढणं हे आवाक्यात ठेवू शकतो. आता तुमचा पुढचा प्रश्न होता की नंबर घालवण्यासाठी आपण काय करू शकतो. सगळ्यांचीच इच्छा असते की चष्मा काढून टाकता येईल का. काढून टाकता येईल, पण त्यासाठी घाई नाही करायची. आपला चष्म्याचा नंबर हा 18 ते 20 या वयापर्यंत बदलू शकतो. मायनस नंबर वाढू शकतो, प्लस नंबर कमी होऊ शकतो. नंबर एकदा आपला पक्का झाला, फिक्स झाला की मग उपचार करावेत. साधं आहे. समजा मी 12व्या वर्षीच म्हटलं की चष्म्याचा नंबर आहे, आत्ताच करून टाकूया की उपचार, तेव्हा नंबर 0 करता येईल. पण पुढच्या 5-6 वर्षात नंबर वाढला तर परत सगळी ट्रीटमेंट वाया, खर्च झाला तोही सगळा वाया. त्यामुळे 18 ते 20 वर्षाचं वय होईपर्यंत थांबायला पाहिजे. त्याच्यासाठी त्या पेशंटला पेशन्स लागतो, पालकांना पेशन्स लागतो. नंबर एकदा पक्का झाला की मग लेसर किरण उपचार करतात. ह्याला लेझर सर्जरी म्हणतात, पण ही खरी शस्त्रक्रिया नाही, ही ट्रीटमेंट आहे. त्या ट्रीटमेंटबद्दल माहिती समजावून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. ट्रीटमेंट पार्टला अक्षरशः 2 ते 5 मिनटं फक्त लागतात. त्याच्यासाठी लॅसिक नावाचा एक लेसरची सर्जरी, बऱ्याच जणांना हे नाव माहिती असेल लॅसिक. त्या लॅसिकच्या पुढे आता एक
प्रगत झालेली ट्रीटमेंट आहे, त्याला स्माईल असं म्हणतात. बरं. 18-20 वर्ष वय झालं की ही लेसर किरणाची ट्रीटमेंट केली की ऑलमोस्ट 90% जास्त मुलांचा नंबर तो 2 असो, -5 असो का -9-10 असो, नंबर 0पर्यंत आणता येतो. बरं. काही मुलांच्या बाबतीत ही लेसर ट्रीटमेंटची ट्रीटमेंट करणं, हा उपचार करणं थोडंसं धोक्याचं असतं काही विशिष्ट कारणांमुळे. त्याच्यासाठी वेगळे सुद्धा उपाय असतात. म्हणजे आपण जशी कॉन्टॅक्ट लेन्स वर लावतो ना, हो. तशी डोळ्याच्या आतमध्ये कायम राहील अशी कॉन्टॅक्ट लेन्स ठेवली जाते. त्याला ICL किंवा IPCL म्हणतात. ही मात्र शस्त्रक्रिया झाली, कारण डोळ्याच्या आत ती बसवली जाते. पहिला चॉईस म्हणून ही केली जात नाही. पहिला चॉईस लेसर ट्रीटमेंट. तर लेझर ट्रीटमेंट डोळ्याच्या आतमध्ये बसवणाऱ्या ICL किंवा IPCL या लेन्सेस या 18 ते 20 वयाच्या नंतर जर का आपण केल्या तर चष्म्याचा नंबर बहुतेक सर्व मुलांच्या बाबतीत आपल्याला 0वरती आणता येतो. लहान मुलांच्या हातात अनेकदा मोबाईल असतो, तर ह्या मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांना काही त्रास होऊ शकतो का, मुलांच्या डोळ्यांना? मोबाईलच्या बाबतीत बोलायचं झालं तर असं आहे की आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे की मोबाईल हा आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. आपल्याला हे वाटणं साहजिक आहे की मुलांनी खूप जास्ती मोबाईल वापरू नये. त्याच्यासाठी पहिली गोष्ट कुठली महत्त्वाची आहे की हा नियम पालकांनी पाळला पाहिजे. मुलांसमोर पालक जर का सतत मोबाईलवर काम करत राहिले, मूल आपल्या आईवडिलांना फॉलो करतं, त्यांचं अनुकरण करतं. बरोबर. तर आपण जर असे काही नियम पालकांनी पाळले की जेवायला टेबलवर बसल्यावरती कोणीही हातात मोबाईल घ्यायचा नाही, आपण एकमेकांशी बोलतो आहे, मोबाईल बाजूला ठेवायचा. आपण जर हे उदाहरण लहान मुलांसमोर ठेवलं तर ते सुद्धा मोबाईल कमी वापरतील. पालकांपासून सुरुवात केली पाहिजे. पण मोबाईल हा अविभाज्य घटक जरूर आहे. तो मुलगा जातो त्या शाळेत सगळीच मुलं जर का मोबाईल वापरत असतील, तुम्हाला गृहपाठ जर का मोबाईलवरती येत असेल, तुमच्या शिक्षणाचे काही प्रकार जर का मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर करायला लागत असेल, तर त्याच्यापासून आपण दूर पळू शकत नाही. ते वापरायला लागतं, पण त्याचे काही नियम पाळावेत. म्हणजे मोबाईलचा यूज व्हावा, ॲब्यूज नाही होता कामा. ॲब्यूज म्हणजे काय? अंधार केला, मूल झोपायला गेलं आणि पूर्ण अंधारात आपण आपला मोबाईल बघतो आहे, हे चुकीचं आहे. कारण अंधार केला की आपली डोळ्याची बाहुली मोठी होते, सगळ्यांची. लाईट लागला की बाहुली छोटी होते. बाहुली मोठी झाली की तो चांगलाच ब्राईट स्क्रीन असतो. तो अंधारात आपण तो लावला की आपल्या डोळ्यामध्ये अनावश्यक प्रमाणात लाईट मागे जातो. त्याला फोटोटॉक्सिसिटी म्हणतात. फोटॉन म्हणजे लाईट. अंधारात मोबाईल बघू नये. मोबाईल बघताना चांगला लख्ख उजेड पाहिजे रूममध्ये. आणि मोबाईल वापरावा, पण त्याचे नियम म्हणजे मध्ये ब्रेक घ्यावा. आपल्याला काहीतरी बघायचं आहे तर एक 20-20-20 नावाचं फार असं फेमस एक वाक्य आहे की तुम्ही 20 मिनटं केल्यावरती 20 सेकंदासाठी हे बाजूला ठेवा असं. तर मोबाईलचा ॲब्यूज करू नये, यूज करावा. आपण त्याला पूर्णपणे काढून टाकू शकत नाही, कारण मी म्हटल्याप्रमाणे तो महत्त्वाचा घटक आहे आपल्या आयुष्याचा. पण ह्याच्यात काही कौटुंबिक अडचणी आहेत. आज आपण एकत्र कुटुंब पद्धतीपासून न्यूक्लिअर फॅमिलीजकडे गेलो. आईवडिलांना दोघांना घरी आल्यावर सुद्धा काम करायला लागतं. तर मोबाईल हा एक फार सोपा उपाय त्यांच्याकडे ठरतो की मुलाच्या हातात मोबाईल किंवा आयपॅड दिलं की त्याच्यासमोर तुम्ही काय ठेवलं आहे खायला त्याला काही फरक पडत नाही. तो आपला चुपचाप खात असतो. आईचं मन भरतं की चला माझा मुलगा जेवला, किंवा आईला वेळ मिळतो, मला काम करायला वेळ झाला. ह्या नेत्रशास्त्राशी निगडीत गोष्टी नाही आहेत, पण मोबाईल म्हणलं की त्याच्यात आता सामाजिक प्रश्नच खरं म्हणजे जास्ती आहेत. बरोबर. पण प्रमाण ठेवून काही नियम पाळून मग मोबाईल वापरावा. हे सगळ्याच गोष्टी आपण ज्या करतो आहे ना, त्याचा परिणाम असा होतो आहे, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पूर्वेच्या बाजूला असणाऱ्या आपल्या सगळ्या देशांमध्ये मायोपिया किंवा मायनस नंबरचं प्रमाण खूप वाढतं आहे. आजच्या घटकेला ह्या पूर्वेकडच्या देशांमध्ये चीन, कोरिया, जपान ह्या देशांमध्ये 50%हून जास्ती मुलांमध्ये मायनस नंबर आढळतो. हे फार मोठं प्रमाण आहे. 50%. ते आता 80%पर्यंत जाईल असं वाटतं. म्हणजे चष्मा नसणारा मुलगा विरळा असं होईल. आपणही त्याच मार्गाने जातो आहे. आपण नेहमी प्रगतिशील आहोत, पण आपण प्रगत देशांचं अनुकरण करत असतो. पण त्याची एक किंमत अशी आहे की आपण असंच सगळं जर का करत राहिलो तर एक दिवस ह्या मायनस नंबरचा प्रादुर्भाव एवढा वाढेल की त्याचं एपिडेमिक येईल. असं अनेक जर्नल्समध्ये, अनेक शोधनिबंधांमध्ये प्रूव्ह झालेलं आहे की हळूहळू आपण ह्या चष्म्याच्या नंबरचं एपिडेमिक येईल अशाकडे जात आहोत. तर आपण काळजी घेतली पाहिजे. डोळा हा शेवटी शरीराचा एक भाग आहे, त्यालाही विश्रांती दिली पाहिजे. आणि वाचन लिखाण सोडून इतरही आयुष्य आहे मजा करण्यासारखं, त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. मला 40शी लागली, 40शीचा चष्मा म्हणजे काय, आणि तो प्रत्येकालाच लागतो का?
40शीचा चष्मा म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. आपल्याला 40 वयापर्यंत समजा मला काही चष्म्याचा नंबर नाही, मी लांबचं जवळचं सगळं व्यवस्थित बघू शकतो. आपण ज्या जवळचं बघतो आपण सगळ्या गोष्टी खूप गृहीत धरतो, पण आपला डोळा खूप काम करत असतो. आपण साधं वाचन करताना सुद्धा साधारण 40 वर्षानंतर हे जवळचं बघण्यासाठी जे आपल्याला फोकस करायला लागतं त्याला अकॉमोडेशन रिफ्लेक्स असं म्हणतात. तो हळूहळू आपला कमकुवत होतो, तो रिफ्लेक्स वीक होतो आपला. त्यामुळे मला जवळचं बघताना जे फोकस करण्याची कपॅसिटी असते ती कमी झाल्यामुळे ह्याची लक्षणं काय, तर मी नॉर्मली ह्या अंतरावर धरून पुस्तक वाचतो. हळूहळू आपण अंतर वाढवत जातो, असं धरून बघतो, मग थोडं असं धरून बघतो, कारण जवळचं दिसत नाही. 40 ही काही मॅजिकल फिगर नाही आहे, कारण आपलं शरीर म्हणजे मशीन नाही आहे. कोणाला 39व्या वर्ष होऊ शकतं, कोणाला 42-43 वय होईपर्यंतसुद्धा होणार नाही. पण 40शी नंतर जवळचं बघतानाचा फोकस करायची कपॅसिटी किंवा क्षमता गेल्यामुळे आपल्याला ह्या प्लस नंबरची मदत घ्यायला लागते. साधारण +1 पासून या नंबरची सुरुवात होते. काही लोक म्हणतील मला लागलाच नाही चष्मा 50 होईपर्यंत. त्याला कारण आहे, आपल्याला नंबर 0 असेल तर त्याच्यावरती आपला +1 हा नंबर साधारणपणे लागतो ॲव्हरेज. बरं. मला समजा आधी -1 नंबर असेल तर मलासुद्धा +1 लागेल. -1 मध्ये +1 मिसळल्यावर काय होईल? 0 होईल. त्यामुळे मला 40ला चष्मा लागणार नाही. मी तो -1चा चष्मा काढून ठेवतो. तुम्ही बघितलं असेल लोक असा चष्मा ठेवून वाचतात, मायनस नंबरचा चष्मा वर करून. तर ते ॲक्च्युली त्यांनी +1 ॲड केलेलं असतं. -1 दूर केला म्हणजे +1 ॲड करून 0 झाला. काही लोकांना जवळचं बारीक काम करण्याची आवड नसते किंवा आवश्यकता नसते, त्यामुळे त्यांना चष्म्याची जरूर भासत नाही. त्यांना चष्मा लागला नाही असं नाही, त्यांना जरूर नाही त्याची भासत. काही लोकांना इतकं बारीक काम करायला लागतं की 40 वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच 39, 39.5 झालं तरी त्यांना त्रास होतो, कारण ते फार बारीक काम करत असतात. त्यामुळे 40शीचा नंबर हा सगळ्यांना लागतो. तो 40व्या वर्षीच लावायला लागेल किंवा त्याची जरूर पडेल की नाही हे तुम्हाला ओरिजिनल नंबर काय होता त्याच्यावर आणि तुम्हाला किती गरज आहे बारीक बघण्याची ह्याच्यावरती अवलंबून आहे. पण हा 40शीचा चष्मा +1 पासून सुरू होतो आणि साधारण दर 2.5 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी आपलं वय वाढेल तसा थोडा थोडा तो वाढत जातो. 1चा 1.5 होतो, 1.5चा 2 होतो, 2चा 2.5 होतो. पण आपल्या डोळ्यांना व्यवस्थित दिसावं. आता मला समजा चष्मा लागला 40शीचा, पण मला तरीसुद्धा दिसतंय, नका लावू चष्मा. त्याचा अर्थ तुमच्यामध्ये फोकस करायची कपॅसिटी अजून बाकी आहे. जपून ठेवा ती, त्याला वापरा. पण जर का अगदीच बारीक बघायचं असेल, समजा आमच्या डोळ्याच्या औषधाच्या बाटल्या असतात ना, त्याच्यावर बारीक लिहिलं असतं, ते सशक्त माणसाला सुद्धा सहज दिसणार नाही इतकं बारीक लिहिलं असतं. ते अक्षर वाचणं म्हणजे कसोटीच असते एक. बरोबर. आत्ता आपण जी माहिती ऐकली त्याच्यामुळे आपल्या मनात म्हणजे प्रेक्षकांच्या मनातले बरेच गैरसमज दूर झाले असतील अशी माझी खात्री आहे. पण जेवढ्या गोष्टी चष्म्याशिवाय जमतात तेवढा जरूर करा चष्म्याशिवाय. पण चष्म्याची मदत घ्या जेव्हा आपल्याला लागेल. तर 40शीचा नंबर ही एक आयुष्याचा भाग आहे हा. आणि तो जर का आपल्याला नंबर लागला तर डोळ्यावरचा ताण कमी करण्यासाठी आपण तो जरूर वापरावा जेव्हा त्याची आवश्यकता पडेल तेव्हा.